पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। लावणी महोत्सव, काव्य पहाट, लोकनृत्य, एकांकिका आणि अनेक नाटकांच्या सादरीकरणाने आज 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा दुसरा दिवस गाजवला। रविवार सुट्टीचा दिवस असल्याने नाट्य रसिकांनी नाट्य संमेलनाच्या सर्वच ठिकाणी मोठी गर्दी केली होती। या नाट्य संमेलनाच्या रूपाने पिंपरी चिंचवडकरांनी सांस्कृतिक मेजवानी अनुभवल्याचं चित्र आहे। यावेळी नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, कार्याध्यक्ष राजेश कुमार साकला आणि आदी मान्यवर उपस्थित होते। 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात आज दुसऱ्या दिवशी गदी माडगुळकर नाट्यगृहातील कार्यक्रमाची सुरुवात ही काव्य पहाटेने झाली। त्यानंतर तपस्विनी संस्था यांच्या वतीने गणेश वंदना सादर करण्यात आली। वर्ध्याच्या अध्ययन भारतीय संच टीमने 13 हे 2 अंकी प्रायोगिक नाटक सादर करण्यात आले। या नाटकामध्ये शेतकऱ्यांच्या मुली, घटस्फोटित महिला, पीएचडी करणाऱ्या महिला यांनी अत्यंत ताकदीने अभिनय करून प्रेक्षकांना अंतर्मुख केले। स्त्री शिक्षण आणि स्त्री जागर हा या नाटकाचा विषय होता। नगरचे रंगकर्मी पी.डी. कुलकर्णी यांच्या हस्ते या संचाचा गौरव करण्यात आला। त्यानंतर आखाडी स्टुडिओ निर्मित उच्छाद हे विनोदी नाटक सादर करण्यात आले। या नाटकाला प्रेक्षकांनी उत्तम असा प्रतिसाद दिला। त्यानंतर डॉक्टर सुमेधा गाडेकर यांच्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित नृत्य नाटिका सादर केली। या कार्यक्रमासाठी ज्योती कानिटकर, चंद्रशेखर जोशी आणि डी.वाय. पाटील कॉलेजचे विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबादास कहाणे यांनी केले। पिंपरी गुरव येथील निळू फुले नाट्यगृहात दुपारी रंगभूमी सेवक संघ पुणे यांचे आणि लेखक दिग्दर्शक आनंद जोशी यांचे गेम ऑफ पॉवर हे नाटक सादर करण्यात आले। या प्रसंगी नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर आणि अभिनेत्री स्वाती चिटणीस, निळू फुले नाट्यगृहाचे व्यवस्थापक प्राध्यापक मंगेश दळवी आदी उपस्थित होते। सायंकाळी अभिजात क्रिएशन आणि मिलाप थिएटर टुगेदर यांचे चाणक्य हे नाटक सादर झाले। 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी येथील कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली। यावेळी अभिनेते प्रदीप खबरे, संजय देसाई, उदयराजे शिंदे, गिरीश महाजन, दादासाहेब साळुंखे, उज्ज्वल देशमुख, नंदकिशोर कवळकर आणि ज्येष्ठ पत्रकार शीतल करदे उपस्थित होते। त्यानंतर नृत्यगाथा या संस्थेच्या विद्यार्थी श्रद्धा कालमित्रा आणि करुणा गुरव यांनी गणेश वंदना सादर केली। यानंतर लावण्य तारका हा लावणीचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला। याला प्रेक्षकांनी उदंड असा प्रतिसाद दिला। या कार्यक्रमानंतर डॉक्टर भावार्थ देखणे यांचा भारुडाचा अप्रतिम कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिकेत यचकल यांनी केले आहे। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।